महाराष्ट्र हा रांगड्या मातीचा संस्कृतीचा परंपरेचा आदर करत आलेला आहे। हे आज सूरज चव्हाणमुळे परत एकदा सिद्ध झालं। त्याचा साधेपणा, त्याचे भोळेपणा हे सर्व महाराष्ट्राने अगदी जवळून बघितलं। बिग बॉसच्या निमित्ताने खेड्यातला सूरज, त्याला नीट बोलताही येत नाही अशा सूरजला महाराष्ट्राने आज डोक्यावर घेतले। त्याची कारणंही अगदी तशीच आहेत। खेड्यातले दुसरे कोणी ॲक्टर नाहीत का, किंवा बिग बॉसमध्ये तरी असणारे कंटेस्टंट हे काही प्रमाणात खेड्यातील नाहीत का? आहेतच की। मग सूरजच बिग बॉसमध्ये असं काय करतोय की त्याला महाराष्ट्रातील जनता सुपरहिट ठरवत आहे? त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो। लोक साधेपणाला, खऱ्यापणाला आजही भावनिक होतात। सूरजच्या बाबतीतही तेच झालं, पण झालं ते योग्यच झालं। सूरज बोबडे बोलतो, हिरोप्रमाणे तो दिसतही नाही, त्याचं बोलणं कित्येकदा आपल्याला कळतसुद्धा नाही, पण तरीही प्रत्येकाच्या मनात त्याने घर केलं। ते कशाच्या जोरावर? तर साधेपणाच्या, भोळेपणाच्या आणि संस्काराच्या जोरावर। काय आहेत नेमके संस्कार? आपण सर्वांनी पाहिले असेलच की बिग बॉसच्या घरात ज्या वेळेला घर साफ करायची वेळ येते त्यावेळेला सूरज चव्हाण अगदी तेही काम आनंदाने पार पाडतो। त्यावेळेला त्यातले कंटेस्टंटसुद्धा म्हणतात की किती हा भोळा आहे, काहीच वाटत नाही याला। का वाटणार? आपण जिथे राहतोय ते स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे, त्यात कमीपणा तो कसला हे एका गरिबाच्या पोराला सांगायला लागत नाही। त्यानंतर गणपतीचा प्रसाद सर्वांना वाटला, सर्वांना मोदक खायला दिले। त्यावेळीचा प्रसंग घ्या, सर्वांनी मोदक घेतले, मोदक खाल्ले, पण सूरजने रितेश भाऊंना विचारून एक मोदक गणपतीला देऊ का असं तो बोलला, आणि गणपतीपुढे तो मोदक ठेवून गणपतीच्या पाया पडून दुसरा मोदक त्याने खायला घेतला। गणपती हा सर्वांचाच आहे, तिथे कंटेस्टंटसुद्धा सर्व काही मोठे आहेत, पण तो विचार कोणाच्याही मनात आला नाही। तो विचार आला तो या साध्या भोळ्या भाबड्या सूरजच्या मनात। बरीच मंडळी बिग बॉसमध्ये ॲक्टर आहेत, त्यांनाही अशी ॲक्टिंग करता आलीच असती की, पण ते सर्वांना जमायचं काम नव्हतं, कारण ती ॲक्टिंग नव्हती तर तो मनातला भाव होता त्या गणपती बाप्पा बद्दलचा। ते एका भोळ्या भाबड्या मुलाने नॅशनल टीव्हीवरती हे करून दाखवलं आणि त्याचाच सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटला। आणि काहींना लहानपणीचे गावाकडले दिवससुद्धा आठवले, तर काहींना आपण सोडत चाललेल्या संस्कृतीची आठवण झाली। बिग बॉसमध्ये एक टास्क खेळला गेला, सरबत पिण्याचा। त्यामध्ये बरेच जण नॉमिनेट झाले होते, त्यामध्ये सूरज देखील होता। बिग बॉसच्या घरात सूरज सर्वांशी अगदी चांगला वागतोय, सर्वजण त्याच्या साधेपणाचं कौतुकसुद्धा करतात। पण मग त्या दिवशी एकालाही का नाही वाटलं की त्याच्या जवळून सरबत प्यावं आणि त्याला नॉमिनेशनपासून वाचवावं? माणुसकी म्हणून तरी हे कोणीतरी केलं असतं तरी भारी वाटलं असतं, पण नाही। चमकणारी दुनिया, स्पर्धेच्या पाठीमागे असलेली दुनिया ही गरिबाला, साधेपणाला कधीच विचारत नाही, हे त्या गोष्टीवरून सिद्ध झालं। पण तो टास्क संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि महाराष्ट्रानं भरभरून त्याला जी मतं दिली त्यामध्ये तो परत बिग बॉसच्या घरात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला। याचा अर्थ असा निघतो मित्रांनो, आपण आपलं काम साधेपणानं, स्वच्छ, प्रामाणिकपणाने जसे आहोत तसे जनता ॲक्सेप्ट करते। शेवटी बिग बॉसच्या घरात सर्वांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले, तसे सूरजचे आत्या आणि बहीणसुद्धा त्याला भेटायला आल्या। घरात येताना सर्वप्रथम त्यांनी चपला बाहेर काढल्या, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। डोक्यावरचा पदर त्या माऊलीने शेवटपर्यंत पडू दिला नाही। हेच जे संस्कार आहेत ना, ते फक्त खेडेगावातच बघायला मिळतात आणि त्यांनीच आपली संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवले आहेत। याचं अगदी उत्तम उदाहरण होतं ते त्या शोच्या माध्यमातून सूरजच्या फॅमिलीने आपल्या अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं। सध्या किचनपर्यंतसुद्धा चपला घालायची पद्धत आहे, बऱ्याच ठिकाणी मी ते पाहिलेलं सुद्धा आहे। घरात चप्पल का म्हणून घालायची? म्हणजे घर स्वच्छ नाही का? ते ठेवायचं ना मग। बरं, घर स्वच्छ नाही, मग किचनसुद्धा स्वच्छ नाही का? तुम्ही किचनमध्ये बी चप्पल घालताय? हे काय अखंड महाराष्ट्रातील संपूर्ण लोक अशी वागत नाहीत। किचनमध्ये चप्पल महाराष्ट्रातील संपूर्णच लोक घालत नाहीत। जे सेलिब्रिटी म्हणून आपण डोक्यावरती घेतलेले आहेत ना, ती मंडळीच अशी वागतात, म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहोत असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कायमच ही मंडळी करत आली आहेत। बिग बॉसच्या घरात बरीच मंडळी ॲक्टर आहेत, त्यांनाही अशी ॲक्टिंग करता आली असती, पण त्यांना कमीपणा वाटला असता, कारण चप्पल काढणे, घर झाडून काढणे या गोष्टी कमीपणाच्या वाटतात। ॲक्टिंग म्हणून सुद्धा ती कामं ते करताना दिसत नाहीत आणि सूरज ते आपलं काम म्हणून अगदी प्रामाणिकपणे पार पाडतो। या सर्वच गोष्टी सूरजला त्या घरातल्या कंटेस्टंटपासून वेगळं बनवतात आणि एक वेगळी ओळख निर्माण करून देतात। आपण जे रिअल आहोत तेच दाखवणं, जे आहोत तेच दाखवणं, यात कमीपणा कसला? आणि तेच काम सूरज वेळोवेळी करतोय आणि तेच महाराष्ट्राला भावतंय सुद्धा।
बिग बॉसच्या घरात भलेही सूरजला गेम समजला नसेल, परंतु त्या सर्वांच्या स्पर्धेत माणुसकीचे आणि आपलेपणाची, साधेपणाची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे आणि त्याच्या जोरावरच तो कितीही वेळा नॉमिनेट झाला तरीही अखंड महाराष्ट्राने त्याला वाचवलं. आत्ताच्या युगात फॅन लोकांना देव कोण म्हणते? सूरज ते उघडपणे म्हणतोय आणि तसं आशीर्वाद रूपी फॅन लोकांनी त्याला वोटिंग देऊन त्याला वाचवलं सुद्धा आहे. खेड्यातलं एक साधं गरिबाचं पोरगं पुढं जाते तर आम्ही सुद्धा त्याला साथ देऊ, या प्रकारे सर्व महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला सूरजमधले कोणते गुण आवडले आणि बिग बॉसमध्ये विनर कोण होईल याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.